श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आजचा काळ हा चेहऱ्यांचा काळ नाही, तर तो मुखवट्यांचा काळ झालाय. माणूस ओळखणं पूर्वी जितकं सोपं होतं, पण तितकंच आज ते कठीण झालंय. कारण आता लोकांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात मत्सर असतो. ओठांवर गोड शब्द असतात, पण विचारांमध्ये विषारी डाव शिजत असतात. समोरून आपुलकी दाखवणारे अनेक जण मागून तुमच्या अपयशासाठी प्रार्थना करत असतात. नात्यांच्या नावाखालीचा व्यापारच सुरू आहे आणि विश्वासाच्या नावाखाली फसवणुकीचं बाजार भरलेत. श्रोते हो, आज अनेक लोक माणुसकीची भाषा बोलतात, पण त्यांची कृती मात्र स्वार्थाच्या मोजपट्टीवर चालत असते. त्यांना तुमच्या दुःखाशी काही देणं घेणं नसतं. फक्त तुमच्या परिस्थितीतून त्यांना काही मिळू शकतं याची चिंता असते. काही लोक इतके कपटी असतात की ते शत्रूपेक्षा मित्राच्या रूपात जास्त नुकसान करतात. कारण श्रोते हो, उघड शत्रूपासून माणूस सावध राहत असतो, पण खोट्या मित्रावर विश्वास ठेवतो. श्रोते हो, खोटारडेपणा, विश्वासघात, मत्सर, कंजूसपणा, चारित्र्यहीनता आणि स्वार्थ या गोष्टी आज अनेकांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलेत. आणि अशी माणसं दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधत नाहीत, तर दुसऱ्यांच्या संकटात स्वतःची संधी शोधतात. त्यांच्यासाठी नाती ही भावना नसून फक्त व्यवहार असतोय. प्रेम ही जिव्हाळ्याची गोष्ट नसून गरज संपेपर्यंत वापरायची वस्तू असते. खरं तर श्रोते हो, वाईट माणसांपासून फारसा धोका नसतो, कारण ते दिसतात तसेच असतात. पण जे सज्जनतेचा आव आणतात ना, प्रामाणिकपणाचा मुखवटा घालतात ना, आणि आतून कपटाचा कारखाना चालवतात ना, त्यांच्यापासूनच सर्वात मोठं नुकसान होतं. म्हणून श्रोते हो, अशा लोकांचं वास्तव उघड करणारे हे काही कडवे, तिखट आणि अनुभवातून जन्मलेले हे सुविचार आहेत. आजही आपल्यासाठी अशी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशी पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोकांच्या चेहऱ्यावर एवढी निरागसता असते की ते देवदूत वाटतात, पण वेळ आली की त्यांच्याच मनातला सैतान बाहेर पडतो आणि ते विश्वासाचा असा खून करतात की जखम आयुष्यभर भरून येत नाही. स्वार्थी माणसाला तुमच्या भावना, तुमचा त्याग किंवा तुमचं प्रेम याचं काहीच महत्व नसतं. त्याच्यासाठी तुमची किंमत फक्त तोपर्यंत असते जोपर्यंत त्याचा काही फायदा तुमच्याकडून होत असतो. खोटारडी माणसं सत्याला हरवू शकत नाही, पण ती काही काळासाठी लोकांना फसवू शकतात. मात्र जेव्हा त्यांचा मुखवटा गळतो, तेव्हा त्यांच्याकडे उरते ते फक्त लाज आणि अविश्वासाची राख. काही लोक तुमच्यासोबत बसून तुमच्याच यशाची चर्चा करतात आणि त्याच रात्री तुमच्या अपयशासाठी देवाकडं हात जोडतात. मत्सराचा हा सर्वात घाणेरडा चेहरा असतो. चारित्र्य नसलेला माणूस किती श्रीमंत झाला तरी तो आतून भिकारीच असतो. कारण पैसा, प्रतिष्ठा विकत घेऊ शकतो, पण सन्मान कधीच विकत घेऊ शकत नाही. कपटी माणूस कधी समोरून वार करत नाही. तो तुमच्या विश्वासाला शत्रू बनवतो आणि तुमच्या पाठीमागूनच घाव घालतो. काही लोकांची वृत्ती इतकी घाण असते की दुसऱ्याचं चांगलं झालं की त्यांना ताप येतो आणि दुसऱ्याचं वाईट झालं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. कंजूस माणूस फक्त पैसा जपत नाही, तो नाती, भावना आणि माणुसकी सुद्धा खर्च होऊ नये म्हणून बंद करून ठेवतो. वाईट माणूस एकदाच फसवतो, पण खोटा सज्जन वारंवार फसवतो. कारण त्याचं खोटेपण विश्वासाच्या कपड्यामध्ये लपलेलं असतं. काही लोक तुमच्या जवळ राहतात कारण त्यांना तुमच्यावर प्रेम असतं म्हणून नाही, तर तुमचा उपयोग होतो म्हणून.
उपयोग संपला की त्यांचं नातंही संपतं. स्वार्थाच्या आगीत जळणाऱ्या माणसाला कोणाचंही दुःख दिसत नाही. त्याला फक्त स्वतःच्या फायद्याचा धूर दिसत असतो. खोट्या माणसाची सर्वात मोठी ओळख म्हणजे तो प्रत्येक व्यक्तीसमोर वेगळा चेहरा घेऊन उभा राहतो, कारण त्याच्याकडं स्वतःचं खरं व्यक्तिमत्वच नसतं. काही लोकांना दुसऱ्याची मदत करताना हात थरथरतो, पण दुसऱ्याचं नुकसान करताना मात्र त्यांचा उत्साह दुप्पट झालेला असतो. विश्वास तोडणारा माणूस फक्त एक नातं तोडत नाही, तर तो समोरच्या व्यक्तीच्या माणसावरचा विश्वासही कायमचा कमकुवत करून टाकतो. घाण मानसिकतेची माणसं स्वतःच्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यांच्या चारित्र्यावर चिकलपे करत राहतात, कारण त्यांच्याकडं स्वतःचं चांगुलपण दाखवायला काहीच नसतं. काही लोकांचं प्रेम हे मोबाईलच्या रिचार्ज सारखं असतं. गरज असेपर्यंत सुरू आणि गरज संपली की बंद. मत्सरी माणूस स्वतःचं आयुष्य घडवण्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य बिघडवण्यात जास्त वेळ घालवतो. कपटी लोकांची एक खासियत असते, ते तुमच्यासमोर तुमच्या बाजूनं बोलतात आणि तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या विरुद्ध सभा भरवतात. चारित्र्य नसलेली माणसं आरशासमोर उभी राहू शकतात, पण स्वतःच्या अंतर आत्म्यासमोर कधीच उभी राहू शकत नाही. काही लोक इतके स्वार्थी असतात की त्यांना नात्यातील माणूस दिसत नाही, पण त्या माणसाकडून मिळणारा फायदा दिसतो. खोटारड्या माणसाला स्मरणशक्ती चांगली लागते, कारण त्याला कालचं खोटं आज लक्षात ठेवावं लागतं. दुसऱ्याच्या दुःखावर आनंद साजरा करणारी माणसं ही समाजातील सर्वात गरीब माणसं असतात, कारण त्यांच्याकडं माणुसकी नावाची संपत्तीच नसते. काही लोकांचा स्वभाव इतका नीच असतो की ते मदत घेताना नम्र असतात आणि मदत मिळाल्यावर गर्विष्ठ होतात. वाईट वेळ ही माणसं ओळखण्याची सर्वात मोठी शाळा आहे, कारण सुखात जे आपले वाटतात त्यातील अनेकांचे मुखवटे दुःखात गळून पडतात. जगात सर्वात धोकादायक व्यक्ती ती नसते जी उघडपणे विरोध करते. सर्वात धोकादायक ती व्यक्ती असते जी मैत्रीचा हात पुढं करते, विश्वास जिंकते आणि योग्य संधी मिळताच त्याच विश्वासाचा गळा घोटते.